मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती विद्यापीठाचा बॅकलॉगचा फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि सर्च करायचं आहे SGBAU यू कॅन अप्लाय. नंतर पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड जो आहे इथे एंटर करायचा आहे. युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करून इथे तुम्हाला साइन इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल. इथे तुम्हाला एक्झामिनेशन फॉर्म फॉर बॅकलॉग स्टुडंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोर्स टाईप चूज करायचा आहे. तुमचं कोर्स नेम, तुमचं सेमिस्टर, तुमचं कॉलेज नेम आणि स्टुडंट टाईपमध्ये कॉलेज एक्स क्लिक करायचं आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुमच्यावर ॲप्लिकेशन डिटेलचा ऑप्शन आला आहे. ते तुम्हाला क्लिक करायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा आहे. मित्रांनो, फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड एंटर करावा लागतो. जर तिथे ऑलरेडी फिल असेल तर तुम्हाला हा अकाउंट नंबर आणि IFSC कोड एंटर करायची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोटो आणि सिग्नेचरचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला याला सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सब्जेक्टचं कॉम्बिनेशन आलं आहे. हे सब्जेक्ट तुम्ही प्रॉपरली चेक करून घ्यायचे आहे. सब्जेक्ट प्रॉपरली चेक केल्यानंतर तुम्हाला सबमिट आणि कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथे बँक पासबुक अपलोड करायचा ऑप्शन आलाय. जर तुमच्यासमोर इथे क्लिक हिअर टू व्ह्यू डॉक्युमेंट हे ऑप्शन ऑलरेडी असेल तर तुम्हाला इथे तुमचं बँक पासबुक ऑलरेडी अपलोड झालेलं आहे, तर तुम्हाला ते बँक पासबुक अपलोड करायची गरज नाही आहे. आणि जर तिथे तुमचं बँक पासबुक अपलोड नसेल तर तुम्हाला ब्राउज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं बँक पासबुक जे आहे इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झाला आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक माहिती इन्फॉर्मेशन प्रॉपरली चेक करायची आहे आणि आय कन्फर्म बटनवर क्लिक करून आणि तुम्हाला प्रोसीड अँड कंटिन्यू बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर आता मित्रांनो पेमेंटचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला ते सिलेक्ट पेमेंट मोडमध्ये ऑनलाईन चूज करायचं आहे आणि तुम्हाला इथे डेबिट कार्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं तुम्हाला आणि प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पे अँड नाव सबमिटचं ॲप्लिकेशनचं तुम्हाला बटन आलं आहे. इथे क्लिक करून तुम्हाला डेबिट कार्ड चूज करायचं आहे आणि तुम्हाला इथे प्रोसीड फॉर पेमेंट क्लिक करून तुम्हाला इथे QR कोड स्कॅन करायचा आहे. इथे तुम्हाला QR कोडवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर बटनवर क्लिक करून तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे. मित्रांनो, QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे, कारण की तुमच्यासमोर इथे पेमेंटची रिसिप्ट जी आहे ते जनरेट होणार आहे, तर तुम्हाला इथे वेट करायचं आहे. मित्रांनो, पेमेंटची रिसिप्ट इथे आलेली आहे. तुम्हाला या पेमेंटच्या रिसिप्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला नाही तर तुम्हाला ही पेमेंट रिसिप्ट नंतर डाउनलोड करता येणार नाही. तर तुम्हाला याचा पेमेंटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये स्नॅपिंग टूलचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून तुम्ही या पेमेंट स्लिपचा स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही याला सेव्ह करू शकता. मित्रांनो, पेमेंट स्लिप सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बॅक टू माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला एक्झामिनेशन फॉर्म फॉर बॅकलॉग स्टुडंटवर तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मवर तुम्हाला एडिट व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा फॉर्म दिसून जाईल. या फॉर्मची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे आणि या फॉर्मला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न पण आमचं पेमेंट कन्फर्म झालं की नाही हे आम्हाला कसं माहित पडेल, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा डॅशबोर्डवर यायचं आहे आणि तुम्ही जो फॉर्म भरला आहे, जर बॅकलॉगचा फॉर्म भरला असेल तुम्हाला या 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. समोर मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झाला आहे. तुम्हाला या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या फॉर्मच्या शेवटी तुम्हाला इथे तुमचा DD युनिव्हर्सिटी कॅश रिसिप्ट नंबर म्हणजे जे तुम्ही जे पेमेंट केलं आहे त्याचा रेफरन्स नंबर तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजे तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बॅकलॉगचा फॉर्म भरू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.